अगदी खाली बसून झोपून आंबे खाता येतील एवढ्या खाली आहेत आणि याला पेलत सुद्धा नाही आहे, एवढे छान आंबे लागले. हा पण केशर आंबाच आहे. तर याची लेंथ जर बघाल ना तर आमच्या चिकू एवढीच आहे, मोजून 5 नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. जसं की तुम्ही या अगोदरचे ब्लॉग पाहिलेले असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल, इव्हन आत्ता बॅकग्राऊंड बघून लक्षात आलं असेल की मी ढोराळ्यात आहे आणि वाहनांचा आवाज आला असता त्याहून पटकन लक्षात आलं असेल, कारण इथंच रोड आहे त्यामुळे सुरूच असते आणि आवाज थोडंसं व्हॉइस ओव्हरला सुद्धा खूप प्रॉब्लेम येतो. त्यामुळे मी रात्री तरी करते किंवा पहाटेच्या वेळी असं काहीसं जुगाड चालू असतं माझं. आता शांभवी आतमध्ये आहे, आई तिला भरवते तोपर्यंत, आणि ऊन वाढायच्या आत पटकन शूट करावं म्हटलं, कारण का इतकं टेम्परेचर वाढलं इकडे. काय सांगू, तुमच्या इकडे आहे की नाही मला सांगा. काल तर 41 होतं, तर वरचे वर तर वाढतच चाललं. असं सांगतात की आणखी 15 दिवस खूप जास्त हीट असणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा जिथं आहात तिथं स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या, भरपूर पाणी प्या आणि सरबत, कोकम वगैरे जे शक्य होतं आहे ते जे बॉडीला हायड्रेट करतं ते सगळं घ्या. सो आता तुम्हाला मला दाखवायचं आहे ते म्हणजे उन्हाळ्यामध्ये शहाळं किंवा नारळ म्हणतो ना आपण, तर नारळ पाणीसुद्धा तितकंच गरजेचं आहे. पण खूप महागतात नारळ पाणी. मागच्या वर्षी शांभवीच्या जन्माच्या अगोदर म्हणजे मी प्रेग्नेंट होते त्यावेळी तर इतके महाग होते, 80 रुपयाला एक, 90 रुपयाला एक उन्हाळ्यात नारळ झालेले होते. पण आत्ता आमच्या अंगणातली नारळ तुम्हाला दाखवते आणि माझ्या माहेरची परसबाग तुम्हाला थोडक्यात दाखवते कशी आहे, काय नाही, कोणकोणती फळझाडं आहेत ते. सो जास्त वेळ न दवडता लगेच सुरू करूया. तर या केवढे मोठे घट लागले नारळाला. आणि मागच्या वर्षी जेव्हा मी म्हणजे इथं आले होते, आता 1 वर्ष झालं मला, त्या अगोदर एकदा मी तुमच्यासोबत परसबाग शेअर केली होती. त्यावेळी अगदी छोटी छोटी नारळं होती आणि त्यानंतरचे 4-5 टन झालेत ऑलरेडी. आणि आता या बारी हे एवढे असे घट लागलेत नारळाचे. आणि नवीन ग्रोथ इकडच्या बाजूला वगैरे फुलवारा लागलेला आहे. हा काढलेला आहे, हा खाऊन झाला आहे आणि इकडे आता नवीन ग्रोथ आहे या बाजूला. मी पडत होते खाली. हो. आणि हे नारळाचं झाड, याच्या खाली इथे ना या बाजूला तुम्हाला दिसत असेल तर हे आहे चिकूचं झाड. आणि इथे खूप सारे चिकू लागले, छोटे 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 दिसत आहेत इथे बघा. हे इकडे पण आहेत बरेच सारे. आणि अशी खूप ग्रोथ झाली याची, कारण का हा जो मधला पॅच आहे ना त्याचा पुरेपूर वापर माझ्या आईने केलेला आहे. कसं जेव्हा म्हणजे हा पूल केला होता बांधकाम करताना, ही भर घालून बांधकाम उचललं होतं, नाही तर आपलं घर खाली असलं असतं तिकडच्या सारखं. मग घर घातली त्यावेळेस हा पूल केला ना तर इकडे जागा पडत होती. मग त्यावेळी आई म्हटली की इथं आपण झाडं लावूया आणि तिला खूप आवड आहे. दोन्हीकडे सेम झाडं लावलेली आहेत तिने. इकडे चिकू आहे तर या बाजूला पण चिकू आहे. पुढे मी तुम्हाला ते दाखवतेच. सो एक बाजू अगोदर बघू, त्यानंतर तिकडे जाऊ. सो इथे हे 2 झाडं, त्यानंतर इथं दिसत असेल तर ही जांभळ. आता ही राही जांभळ आहे, म्हणजे प्रचंड गोड तर आहे चवीला, परंतु खूप सारी लागण यावर्षी लागली. हे बघा इथे बघा, हे हाताला यावे तेवढे आहेत, हे सगळे जांभळच आहेत. अगदी असं हाताने तोडून घेता येतील जांभळं, एवढी लागेल. म्हणजे आंबे संपले ना, आता आंब्याचा सीझन आहे सध्या, आंबे संपले की मग जांभळ सुरू होते. म्हणजे एक फळ अल्टरनेटिव्ह सुरूच असतं अंगणात, त्यामुळे विकत आणायची तेवढी गरज. आणि सावली तर आहेच ऑब्व्हियसली, केवढी मोठी झाली आहे बघा. त्यामुळे ना इथं बायका बऱ्याच साऱ्या दुपारच्या वेळी वगैरे बसतात. सकाळी इकडनं सावली येते, परत सायंकाळच्या वेळी इकडनं येते. आता हे पोते बिते आमच्यात असणार आहेत, कारण की ऑब्व्हियस आहे की शेतकऱ्याचं घर आहे म्हणल्यास पोते, थाप्या, बारदाना, ह्या सगळ्या गोष्टी, फवारणी यंत्र सगळंच तुम्हाला दिसेल. सो इथंपर्यंत आहोत आपण. आणि याच्या खाली डेरे ठेवलेले आहेत, त्याला होल केलेत आणि त्याच्यामध्ये पाणी भरून, आणि त्या झाडांनी ग्रोथ कशी घेतली आहे बघा तुम्ही, पूर्ण ट्विस्ट असं वाकडं झाड झाल्यासारखं. आणि यानंतर इथं हे खारकेचे झाड आहेत. आता झालं असं होतं इथं काहीतरी कचरा वगैरे जाळायला हे केलेलं आणि त्याची हाय लागली आणि मग ते झाडाच्या साईडला थोडंसं पेट घेतलं होतं. पण आत्ता एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा त्याला व्यवस्थित पाणी वगैरे घातल्यामुळे छान ग्रो होत आहेत ते.
आणि आई तिकडे होती त्यावेळी वहिनीने पण त्याला पाणी घातलं, त्यामुळेच ते व्यवस्थित टिकले आहेत. कारण का बरेच दिवस आई माझ्याकडे होती, तर त्यांनी छान झाडांना पाणी दिलं. आणि याची कटिंग यासाठी केली आहे की जास्त उंच उंच गेले ना मग त्याची फळं पण काढता येत नाहीत. त्यामुळे मग आता हे ग्रो होताना अजून थोडंसं ह्या हाईटला आले परत कटिंग असं केलं ना तर सगळ्यांनाच काढता येतात ह्याच्या. आणि ती खारकेची 2 झाडं आहेत. आता हे आहे अंजिराचं झाड, हे सगळ्यात अगोदर लावलेलं झाड आहे. दोन्हीकडे 2 अंजीर दोन्ही बाजूला लावले होते, पण एकीकडचं अंजीर गेलंय, पण इकडचं छान ग्रो झालंय. ते पण खूप सारी फळं देऊन गेलंय, पण त्याला काहीतरी वाळवी लागली होती त्यामुळे ते गेलं. आणि याला पण इतके आमच्या फॅमिलीला पुरतील एवढे अंजीर डेफिनेटली लागतात आणि सतत बारमाही याला फळ येतं. तर दिसत असेल बघा तिथं अजून सुरू आहेत फळ. सायंकाळच्या वेळी या सगळ्या झाडांचा इतका सुंदर सुगंध येतो. म्हणजे जे काही मोहर असतं ना, आंब्याचा मोहर असेल, जांभळीचा मोहर, आता जांभळीला एवढे जांभळं लागून खाली इकडे मोहर खाली पडलाय त्याचा. तर त्यामुळे ना त्याचा एक वेगळ्या प्रकारचा स्मेल येतो सायंकाळच्या वेळी. आणि अगरबत्तीचा स्मेल त्याच्या पुढे काहीच नाही, एवढं नॅचरल ते वेगळंच एक पॉझिटिव्ह वाटायला लागतं. आणि कुणी कुणी हे अनुभवलंय मला नक्की सांगा. त्यानंतर इथे एक झाड होतं, आता तिघांची 3 झाडं होती. मागचं जर तुम्ही माझ्या माहेरची परसबाग ब्लॉग पाहिला तर तुम्हाला माहीत असेल, तिथे एक, तिथे एक आणि तिथे एक, अशी 3 झाडं चिकूचं. म्हणजे चिक्कू म्हणजे श्लोकचं एक झाड होतं, श्रीचं एक झाड आणि शौर्याचं एक झाड. आता इथे शौर्याचं जे झाड होतं ना तर त्याला वाळवी लागली होती आणि ते मीठ वगैरे पुरलं काय ते नाहीच वाचलं ते झाड यावर्षी. मागच्या वर्षापर्यंत त्यांनी आंबे भरपूर दिले, पण यावर्षी ते सुकून गेलं आणि शेवटी मग ते हेच करावं लागलं. तर म्हणतात ना वाळवी खूप हार्मफुल आहे झाडासाठी. तसं मानसिक काय आपण चिंतन करतो किंवा वाईट गोष्टींचा विचार ह्या त्या गोष्टीसुद्धा एखाद्या व्यक्तीला एखाद्याविषयी वाईट बोलणं किंवा एखाद्यासाठी वाईट बोलणं किंवा स्वतःसुद्धा वाईट चिंतन करणं हे एक प्रकारची वाळवी लागल्यासारखं असतं. त्यामुळे ना तो व्यक्ती आयुष्यातून उठतो असं होत असतं. त्यामुळे नेहमी चांगलं चिंतन, चांगले विचार, सगळ्यांविषयी चांगलं बोललं पाहिजे. तर मग त्या झाडासारखी गत होते. त्याची चूक नव्हती पण त्याला वाळवी लागली होती. सो या गोष्टी तर तशा मित्रमैत्रिणींपासून सुद्धा दूर राहा. आणि इथलं हे एक झाड आहे ते गेलं आहे. त्यानंतर इथं आता मुलांनी शेती केली आहे, ज्वारी ते खेळण्यासाठी करतात हे सगळं. आता हे श्रीचं झाड आहे आणि याला असे आंबे लागतात. म्हणजे यांच्या वाढदिवसाला यांच्या हाताने झाडं लावलेली आहेत. म्हणजे श्रीच्या वाढदिवसाला शौर्याच्या, चिकूच्या, जेणेकरून ते झाड आठवण राहते म्हणून. शौर्याचं अजून एक झाड लावायचं आहे, या नेक्स्ट त्याच्या वाढदिवसाला ते नक्की लावलं जाईल. हा केशर आहे आणि इथे ना चिवताईसाठी पाणी ठेवलं, एवढं थंड वाटतंय बघा. आणि याच्यामध्ये पाणी ठेवलेलं म्हणजे बऱ्याच साऱ्या झाडांना आईने तसं केलंय की चिमण्या येतात आणि त्यांना चारा टाकायची गरजच नाही, कारण की पोते वगैरे इथंच आहेत आणि त्यातलं धान्य बरंच सारं इथं खाली असं सांडवलेलं असतं. त्यामुळे मग ते आपसूक येऊन खाऊन जातं. पाणी इथं डेऱ्यामधलं वगैरे पिऊन जातं. सो ह्या गोष्टी आहेत. इथं हे जांभळीचं झाड आहे, पिशवीत लावलेलं आहे ते. आता त्याला शेतात नेऊन किंवा इथंच कुठेतरी मातीमध्ये लावलं जास्त ग्रो होतं. आता हे पण झाड केलं आहे आमचं. हे मागच्या वर्षी तुम्ही बघितलं असेल तर हे ना पेरूचं झाड होतं, पण अनफॉर्च्युनेटली त्याला जास्त काही त्याची ग्रोथ झाली नाही आणि ते सुकून गेले. मे बी कदाचित आणखी पावसाळ्यामध्ये त्याला फुटू शकते पाती, तेही आपण नाही सांगू शकत. पण सध्या तरी याला काहीच नाही, कारण याला सुद्धा गेल्या वर्षी पेरू लागले होते. तो ही बाजू मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. आता माझ्या इकडच्या साईडची बाजू तुम्हाला दाखवते. आता इथे सगळे पोत्यांची थापी वगैरे आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत असते. तिकडे आल्या होत्या ना त्यावेळेस. आता हा आंबा जो आहे हा आजोबांचा आंबा आहे, म्हणजे बप्पांनी लावलेला आंबा आहे. आणि हा सुद्धा केशर आहे. हे बघा किती खाली आंबे लागलेत. अगदी चिकूसुद्धा तोडू शकतो, शांभवीला कडेवर घेतलं तर ती पण तोडू शकते. आणि याची आता कैरीची चटणी करायची आहे, तर तो सुद्धा ब्लॉग जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे बेल आयकॉनवर पण हिट करा, जेणेकरून ना आई जेव्हा तुम्हाला ह्याची कैरीचं लोणचं किंवा कैरीचं जे चटणी असते ती दाखवेल तर ते तुम्हाला पाहायला मिळेल. सो मी फास्ट यासाठी बोलते की शांभवी तिकडे आता रडेल की काय असं मला वाटायला लागले. आई आहे पण तरीसुद्धा तिला थोडंसं म्हणजे मी तिथं आसपास असावी असं वाटतं. तर हा आंबा
त्यानंतर इथं कोरफड वगैरे छोटी मोठी बरीच सारी झाडं आहेत इथं. हा गवती चहा आहे. अशा पद्धतीने इथे पण बरीच सारी झाडं आहेत. तर तिथं मध्यभागी दिसत असेल तुम्हाला, तर हे आहे डाळिंब. तर ग्रोथ होतं खरं तर. म्हणजे काय व्हायला माहिती का, जागा खूप कंजेस्टेड व्हायला लागली आणि या आंब्याला सुद्धा जगवण्यासाठी तिथे तुम्हाला दिसत असेल तर डेरा ठेवलेला आहे आणि त्याला खालून छोटंसं छिद्र आणि कपड्याची वात घातलेली असते, ज्यामुळे एक थेंब 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 ठिबक सिंचनासारखं पाणी पडतं आणि आंबा जगतो उन्हाळ्यामध्ये पण छान. आता आई जरा बिझी आहे, जरा वेळाने ती फ्री होते तेव्हा सगळे छोटे छोटे बोळके ते भरून ठेवते ती चिमण्यांसाठी. सो भारी वाटतं मला तिची ही गोष्ट की आता सध्या उन्हाळ्यात बघा पाण्याचे साठे कमी होतात आणि तुम्ही सुद्धा चिमण्या किंवा सगळ्याच पक्ष्यांसाठी चारा आणि तुमच्या गॅलरीमध्ये जर शहरात राहत असाल, कुठे जिथे असाल तर तिथे नक्कीच तुम्ही बोळके किंवा याच्यामध्ये ठेवण्याचं कारण थंड राहतं पाणी आणि ते उष्ण राहत नाही. त्यामुळे मातीच्या छोट्या छोट्या मटक्यांमध्ये पाणी नक्की ठेवा, कारण का त्यांच्यासाठी पण आपण काहीतरी करायला पाहिजे नाही का. एवढा उन्हाळा आहे तोपर्यंत, परत तर काय त्यांचं ते पिळून घेतात कुठेही साठे जिथं असतील तिथं. सो हे तर दिसलं तुम्हाला आंब्याचं झाड, याची ग्रोथ आणि सगळ्या ज्या गोष्टी. त्यानंतर आता इकडे हे आहे चिकूचं झाड. आहे आंब्याचं झाड पण चिकूचं म्हणजे श्लोकचं झाड त्यांनी त्याच्या वाढदिवसाला लावलेलं आहे आणि त्याच्यासारखंच क्यूट आहे आणि त्याच्यासारखं जसं खाली बसून आंबे तोडता येतील अशा टाईपचं हे तर का किती खाली आहे. तर हे बघा हे अशा पद्धतीचं आहे इथे आणि इकडे तर किती खाली आंबे. अगदी खाली बसून झोपून आंबे खाता येतील एवढ्या खाली आहेत आणि याला पेलत सुद्धा नाही आहे, एवढे छान आंबे लागले. हा पण केशर आंबाच आहे. तर याची लेंथ जर बघाल ना तर आमच्या चिकू एवढीच आहे, मोजून पाच आणि तेवढ्याच आंब्याला एवढे सुंदर आंबे लागले. तिकडे बघा वाहनं जातात त्यामुळे आवाजाचा गोंगाट येणार. इथं पाणी याला सुद्धा ठेवलं, प्रत्येक झाडाला एक मडकं आणि त्याच्यात पाणी ओतलं जातं. याला चिकू ओततो, त्याला आजोबांच्या याला ना भैया ओततो आणि श्रीच्या याला आई ओतते पाणी आणि शौर्याच्या याला शौर्य ओतत होता पण आता तो आजीला पण मदत करतो. प्रत्येकाला कामं वाटून दिली जेणेकरून त्यांना जबाबदारी लहानपणातच येते की माझं झाड मला जगवायचं. सो मग ते छोटंसं हे एवढं शाळेतून आल्यानंतर चिकू हे भरून ठेवतो आणि हे सगळं आजोबांचे रूल्स आहेत आणि ते खूप छान आहेत खरं तर. त्यामुळे मुलांमध्ये कुठेतरी थोडी थोडी जबाबदारी निर्माण व्हायला लागते की झाड सुकायलं आहे, मग मला काय करायला पाहिजे काय नाही या गोष्टी. सो शेवटी नैसर्गिक आपत्तीसमोर आपण काही नाही करू शकत, पण मुलांना अशा छोट्या छोट्या गोष्टीतून संस्कार नक्कीच देऊ शकतो. आणि वाढदिवसाला झाड लावणं यापेक्षा भारी अजून काही असू शकतं असं मला नाही वाटत. तुम्ही काय करता वाढदिवसाला ते मला नक्की सांगा. आणि इथं आता हे चिंचेचं झाड आहे, झालं होतं काय सांगतं, इकडच्या बाजूला जसं हे अंजिराचं झाड आहे बरोबर त्याच्या इकडे अंजिराचंच इथं झाड होतं, पण ते झाड खूप मोठं ग्रो झालं होतं. एकदा छाटणी पण केली आणि काय ते त्याच्यावरती काहीतरी आजार पडला आणि ते सुकायला लागलं आणि परत ते जवळ अगदी छोटं होतं आणि त्याने त्याची जागा घेतली. त्यामुळे ते आता चिंचेचं झाड आहे आणि गोड चिंच आहे, आंबट नाही. आणि चिंचेचं झाड इथं त्यासोबतच हे आहे शेवग्याचं झाड. याची मी कायम आठवण काढत असते. तिकडे पण शेवगा याच्याच बरोबरीने होता, तिकडचा शेवगा केला, हा शेवगा छान टिकला. किती शेवग्याला लागणे बघू शकता. मी ना तिकडे कोल्हापूरला किंवा लांब जाण्यात असल्यास नेहमी म्हणते बघा की आमच्या इथल्या शेवग्याची भाजी खाल्ली ना की कोणत्याच शेवग्याची भाजी खावीशी वाटत नाही, कारण की हा गावरान आहे आणि याची चव जी आहे ना इतकी रुचकर आमटी बनते त्याची. त्यामुळे ना गिरजाताई एकदा आल्या होत्या आणि त्यांना जेवण्यासाठी इथल्याच शेंगाची भाजी केली होती आणि त्यांनी जाताना याच्या बिया रोप वगैरे घेऊन गेल्या होत्या की मला माझ्या शेतात किंवा दारात लावायचं म्हणून. इतकं भारी आहे हे. बिया पण आईने ठेवलेले, दरवर्षी ठेवते ती आणि हे खूप मोठं झालं. आता हे सगळं झालं की मग नंतर छाटणी करून ठेवली जाते ह्या झाडांची, कारण का परत सोपं पडतं ते काढायला शेंगा वगैरे. तर
हे बघा, आम्ही कोल्हापूरमध्ये अगदी 30 रुपयाला 2 वगैरे शेंगा घेतलेले आहेत, 30ला 2. त्या मानाने इथे अंगणातल्या अंगणात तोडायचं, मस्तपैकी बनवायची होती. किती छान ना. आता हे आहे सीताफळाचं झाड आणि याला सुद्धा खूप छान आता जेव्हा दसरा असतो ना त्यावेळी त्याला सीताफळं छानपैकी यायला लागतात. तरी इथं दिसतात तुम्हाला छोटी छोटी लागत, छोटी छोटी पिल्लं. म्हणजे प्रत्येक झाड यशस्वी आहे. किती प्रत्येकच पानासोबत लागण आहे, प्रत्येक पानासोबत लागण. आणि आम्ही लहानपणी ना कोणी खातंय नाही माहीत नाही मला, पण हे आहे ना, हे खरं तर एक सीताफळच आहे त्यातल्या त्यात, परंतु हे काढून आम्ही खेळण्याचा खेळ असतो ना त्याच्यामध्ये पपईच्या फोडी म्हणून खायचो. हे बघा, हे लिटरली फोडीच दिसतात आणि हे खायला पण भारी लागतं. कुणी कुणी हे खाल्लं मला नक्की सांगा बरं का. म्हणजे आम्ही लहानपणी तर खेळघाटी खेळतात ना त्याच्यात हे पपई आणि त्याच्या फोडी रेडीमेड असं म्हणून खेळायचं. इथे हा चिकू, आता इथे ना हे चिकूचं झाड आहे, चिकू लागले ऑलरेडी बघा. तिकडे तर मोठा पण झालाय आणि खाली तर खूप छान आले तिकडच्या बाजूला. आतापर्यंत जेवढी पण झाडं तुम्ही बघितलीत त्या प्रत्येक झाडाला जवळपास फुलं फळं लागलेली आहेत आणि हे आपल्याला पाहताना एवढा आनंद होतोय. माझ्या आईने ते हाताने लावलेले आहेत, वाढवलेले आहेत, त्यामुळे ती तर हे सगळं बघून कितीतरी खुश असते. दिसत असतील तुम्हाला किती सारी लागण आहे चिकूला आणि दोन्हीकडची झाडं छान ग्रो झाली आहेत. याला वेळच्या वेळी काळजी घेतल्यामुळे खरं तर ग्रो झाले. आणि हो, आपला क्लास सुद्धा अगदी वेळेत होणार आहे. म्हणजेच येत्या 15 मेला स्क्रीनवर नंबर देते मी. तुम्हाला क्लास विषयी अधिक माहिती हवी असेल किंवा ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही डिरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. तर अशा पद्धतीने हे चिकूचं झाड सुद्धा खूप छान बहरलंय आणि प्रत्येकच झाडाला फळं लागलेली आहेत. आणि जसं हे फळ झाडं वगैरे लावण्यामध्ये, त्यांना ग्रो करण्यामध्ये आईचं क्रेडिट आहे, तसंच ते पुढे जगवण्यामध्ये वहिनींचं पण क्रेडिट आहे. ऑब्वियस आहे की एकमेकाला सपोर्ट केल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत. आणि एवढं सुंदर हे अंगण वाटतंय ना, म्हणजे सायंकाळच्या वेळी तर काहीतलं उठायलाच नको वाटतं, पण दुपारी भर उन्हात सुद्धा इकडच्या बाजूला खूप छान सावली होते. एक तर सावली त्यासोबत फळं आणि ऑर्गॅनिक फळं, कसली फवारणी नाही काही नाही, अशा पद्धतीचं असल्यामुळे आरोग्यासाठी तर ते तितकंच बेनिफिशियल आहे. सो किती करमते बघा अंगणात आणि अशी झाडं वगैरे असलं असतं. आणि आई म्हणते की तुझं घर जिथं होईल ना तिथं मला माझ्या हाताने फळाची झाडं सगळ्या लावायची आहेत. मग सो ह्या गोष्टी तर अर्थात तिला वाटणारच आहेत. हे अशा सुंदर वातावरणातून मग ते कंजेस्टेड छोट्याशा ह्याच्यात फ्लॅटमध्ये राहायचं म्हणलं की नको वाटतं, कारण की एवढं सगळं आपण तिकडे नाही करू शकत. पण मी तरीही गॅलरीमध्ये छोटी मोठी झाडं ग्रो करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिथेही तुम्ही तर पाहिलेले आहेत तसं. तर बघा, आता हे माझं माहेर आहे, त्यामुळे माहेरामध्ये झाडं असू देत नसू देत, काही सुखसोयी असू देत नसू देत, पण ते जीवाच्या हृदयाच्या जवळचंच असतं आणि ते आवडतच असतं आपल्याला. मला तर ते छान वाटतं. पण तुम्हाला माझ्या माहेरची परसबाग आवडते का मला नक्की सांगा. कशी वाटली ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही यातलं काय रिलेट केलं ते सुद्धा मला ऐकायला आवडेल, कारण की प्रत्येकीचा हळवा कोपरा असतो माहेर. आणि जेव्हा तुम्ही माहेरी जाता आणि तिथून परत सासरी गेल्यास काय मिस करता, मी हे पण सगळं मिस करते, म्हणजे घरातल्या माणसासोबत ही झाडंसुद्धा. सो चला, कसं वाटलं ब्लॉग ते सांगा आणि भेटू आपण यानंतरच्या. आता ब्लॉग खूप मोठा होतो त्यामुळे बाकी गोष्टी मी याच्यात शेअर करत नाही. हा फक्त माझ्या माहेरची परसबाग असाच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि सकाळची धुण्याची घाई वगैरे आवाज सगळे नॅचरल तुम्हाला येत असतील. होपफुली ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शिवाय हाईपसुद्धा द्या, जेणेकरून हा ब्लॉग अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. हे फक्त अंगणातलं, पण शेतात यापेक्षा सुंदर असं नंदनवन आहे. ते तुम्हाला पाहायला आवडेल का? आवडत असेल तर मला कमेंट करा की हो, आम्हाला शेताचे सुद्धा व्हिडिओ बघायला आवडतील, तर मग मी तुमच्यासोबत ते शेअर करेन. सो चला, भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.